नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. चला तर निघूयात गोदान कादंबरीच्या सफरीवर. या कथेचे मागील 22 भाग ऐकले नसतील तर नक्की ऐका. आज आहे भाग 23. गोबर आणि जुनिया गेल्यानंतर घर कसं उजाड निर्जन झाल्यासारखं झालं. धनियाला सारखी चुन्नूची आठवण यायची. मुलाची आई जुनिया खरी, पण त्याचं बाकी सगळं धनियाच करायची. तीच त्याला उठणं लावायची, काजळं लावायची, झोपवायची. कामातून वेळ मिळाला की त्याच्यावर वात्सल्याचा वर्षाव करायची. वात्सल्याची ही नशा तिला साऱ्या आपत्तींना विसरायला लावायची. भोळा बाबडा लोण्यासारखा त्याचा चेहरा पाहून ती आपल्या सगळ्या चिंता विसरायची. स्नेहमय गर्वाने तिचं हृदय उचंबळून यायचं. तिचा तो जीवनाधार आता तिच्याजवळ नव्हता. त्याचा रिकामा पाळणा पाहून तिला रडू यायचं. डाकिनीनं येऊन तिचं सोन्यासारखं घर मातीत मिळवलं. ते कवच सगळ्या चिंता आणि निराशांपासून तिचं रक्षण करायचं. ते आता तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. गोबरने तिला कधी उलट उत्तर दिलं नव्हतं. या जुनियानेच त्याला आमच्यापासून तोडलं. आता तिथे जाऊन त्याला कसं कशी नाचवेल कुणास ठाऊक. इथे तरी ती आपल्या मुलाची कुठे पर्वा करत होती. तिला आपलं मशेरी, काजळ, केस विंचरणं, वेणी घालणं, नटणं, मुरडणं यातून कुठे वेळ मिळत होता. ती तिथे काय मुलाची देखभाल करणार. बिचारा एकटाच जमिनीवर पडून रडत असेल. बिचारा एक दिवसही सुखात राहणार नाही. कधी खोकला, पडसं, जुलाब, कधी काही. नुसता विचारानेही तिला अतिशय राग आला. गोबरबद्दल तिच्या मनात अजूनही माया होती. या चटकिनीनेच काहीतरी खायला घालून त्याला वश करून घेतलं. अशी मायाविनी नसती तर जादूटोणा कसा केला असता. कुणी तिला विचारत नव्हतं. भाऊजाईच्या लाथा खात होती. हा भुंगा मिळाला तर आज राणी होऊन बसली. होरी चिडून म्हणाला, जेव्हा पाहावं तेव्हा तू जुनियाला दोष देतेस. आपलं सोनं खोटं, सोनाराचा काय दोष, असा का नाही विचार करत. गोबर तिला घेऊन गेला नसता तर काय आपापली निघून गेली असती. शहरातलं दानापाणी मिळाल्यावर मुलाची नजर बदलली, असं का समजत नाहीस. धनिया गरजली, तुम्ही गप्प बसा. तुम्हीच तिला डोक्यावर बसवलं, नाहीतर पहिल्याच दिवशी झाडू मारून बाहेर काढलं असतं. खळ्यात कंच काढून टाकलेली होती. होरी बैलांना जोखडाला बांधून मळणी करायला चालला होता. मागे वळून म्हणाला, सुनेनी गोबरला फोडलं. हे समजा मान्य केलं तर तू इतकी कुडतेस कशाला. जे सगळं जग करतं तेच गोबरनेही केलं. आता त्याला त्याची मुलं बाळं झाली तर माझ्या मुलांबाळासाठी तो का कष्ट करेल. आमच्या डोक्यावरचं ओझं तो का आपल्या डोक्यावर ठेवेल. या सगळ्या उपद्रवाचं मूळ तुम्हीच आहात. मग मलाही घराबाहेर काढ. बैल घेऊन जा आणि मळणी कर. मी हुक्का पीत बसतो. तुम्ही आत येऊन दळण दळा. मी मळणी करायला जाते. विनोदात दुःख ओढून गेलं. तेच त्यांचं औषध होतं. धनिया प्रसन्न होऊन रूपाची वेणी घालायला बसली. केसात अतिशय गुंता झाला होता. होरी शेताकडे निघून गेला. रसिक वसंत दोन्ही हातांनी जीवनातील सुगंध आणि प्रमोद उधळत होता. आंब्याच्या डहाळीत लपलेली कोकिळा आपल्या रसाळ मधुर आत्मस्पर्शाने भारलेल्या स्वरांनी मनातील आशा जागवत होती. महूच्या फांदीवर मैनांची वरात लागली होती. लिंब, करवंद, शिरीष यांच्या सुगंधाची नशा वातावरणात मिसळत होती. होरी आंब्याच्या बागेत पोहोचला. ते या वृक्षाखाली जसे तारे उमलले होते. त्याचं व्यथित निराश मन देखील सर्वत्र दिसणाऱ्या मनोहर दृश्याने आणि स्फूर्तीने गाऊ लागलं. हिया जरत दीन रैन, आम की ढरिया कोयल बोले, तनिक न आवत चैन. समोरून दुलारी सावकारीण गुलाबी साडी नेसून येत होती. पायात मोठी मोठी चांदीची कडी होती. गळ्यात जाडसर सोन्याची साखळी. चेहरा सुकलेला, पण मन मात्र हिरवगार होतं. कधी काळी शेतात मळ्यात होरी तिची छेडछाड करायचा. ती भाभी होती आणि तो तिचा देवर होता. पण साहजी गेल्यानंतर दुलारीनं घरातून बाहेर पडणं सोडून दिलं. दिवसभर दुकानात बसून राहते आणि तिथून सगळ्या गावाची खबर घेते. होरीने चिडवलं, भाभी आज तू अगदी जवान दिसतीयस. सावकारीण खुश होत म्हणाली, आज मंगळवार आहे, मला नजर लावू नकोस.
म्हणूनच मी कधी काही चांगले कपडे वापरत नाही. घरातून बाहेर पडलं की सगळे टक लावून बघायला लागतात, जसं काही कोणी बाई बघितलीच नाही. पटेश्वरी लालाची जुनी खोड अजूनही सुटलेली नाही. होरी थबकला. बोलणं मोठं मनोरंजक होत होतं. बैल पुढे निघून गेले. ते आजकाल मोठे भक्त झाले आहेत, तुला माहीत नाही. दर पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा ऐकतात आणि 2 वेळा मंदिरात दर्शनासाठी जातात. असे जितके म्हणून लंपट वाटतात तितके म्हातारे झाले की भक्त बनतात. कुकर्मांचा प्रायश्चित्त तरी करायला हवं ना. आता बघ, मी म्हातारी झाले, माझ्याबरोबर थट्टा विनोद करण्यात काय अर्थ. तू म्हातारी कशी होशील भाभी? मला तर अजून तू बरं गप्प बस, नाहीतर 100 आणि वर 50 शिव्या देईन. मुलगा परदेशी जाऊन कमवायला लागला, एकदासुद्धा जेवायला बोलवलं नाहीस, फुकटच भाभी बनवायला तयार. शपथ घेतो भाभी, मी एका पैशालासुद्धा हात लावला नाही. त्याने काय किती आणलं, कुठे कसं खर्च केलं मला खरंच माहीत नाही. एक जोडी धोतर आणि एक पगडी तेवढी मला मिळाली. ठीक आहे, कमवायला तर लागला, आज नाही तर उद्या घर सांभाळेल. भगवान त्याला सुखी ठेवो. माझे पैसेही थोडे थोडे देत चल, व्याज वाढत चाललं आहे. हातात पैसे येऊ देत, तुझी एक पै चुकती करेन. आणि खाल्ले तरी कोणी बाहेरचं थोडंच आहे, आहेत तर तुझीच माणसं ना. असला विनोदपूर्व खुशामतीपुढे सावकार निरस्त्र होते. हसत हसत आपल्या मार्गाने ती निघून गेली. होरीही गडबडीने आपल्या बैलांपाशी गेला. त्यांना जोखडाला जुंपून गोल फिरवू लागला. सगळ्या गावचं हेच एक खळं होतं. कुठे मळणी होत होती, कुठे धान्य वावरलं जात होतं, कुठे धान्य घेतलं जात होतं. न्हावी, माळी, सुतार, लोहार, पुरोहित, भाट, भिकारी सगळे आपापला वाटा घेण्यासाठी जमले होते. एका खाटेवर झिंगुरीसिंह बसला होता. आपले पैसे चौथाईसकट तो वसूल करत होता. अनेक व्यापारी उभं राहून धान्याचा भावमोल करत होते. साऱ्या खळ्याला बाजारासारखीच चमक होती. एक फळवाली बोरं आणि मकोळ फळ विकत होती. एक जण तेलातली शेव आणि जिलेबी विकत फिरत होता. पंडित दातादीनी देखील होरीबरोबर धान्याची वाटणी करण्यासाठी येऊन पोचले होते आणि झिंगुरीसिंहाबरोबर खाटेवर बसले होते. दातादीन सुरती म्हणत म्हणाले, आपण ऐकलं का? सरकार महाजनांना म्हणत होतं की व्याजाचा दर कमी करा, नाहीतर सावकारीचा परवाना मिळणार नाही. झिंगुरी तंबाखू फाकून म्हणाले, पंडित, मला एक गोष्ट माहीत आहे. तुम्हाला गरज असेल तेव्हा आमच्याकडून पैसे उधार घ्यायला याल. अगदी 100 वेळा याल आणि आमची इच्छा असेल तेवढं व्याज आम्ही घेऊ. सरकार जोपर्यंत लोकांना पैसे उधार देण्याची व्यवस्था करत नाही तोपर्यंत कायद्याने काहीही होणार नाही. आम्ही दर कमी करू, पण 100तले 25 आधीच कापून घेऊ. यात सरकार काय करणार? हे ठीक आहे, पण सरकारला देखील या गोष्टींची कल्पना आहेच की. यात देखील काही निर्बंध काढतील बघाच. यावर काही निर्बंध लावता येणार नाहीत. अच्छा, समजा यांनी अशी अट घातली की जोपर्यंत गावचा प्रमुख किंवा कारकून याची सही होत नाही तोपर्यंत स्टॅम्प पेपर पक्का मानण्यात येणार नाही. मग काय कराल? लोकांना गरज असते. कारकुनाच्या किंवा गावच्या मुखियाच्या 100 वेळा हातापाया पडतील आणि सहीसाठी त्यांना घेऊन येतील. आम्ही तर चौथा हिस्सा कापून घेणार. आणि कुठे फसलात तर खोटा हिशेब लिहा आणि 14 वर्ष जेलची हवा खायला जा. झिंगुरीसिंह जोरात हसले. म्हणाले, तुम्हाला काय वाटतं, त्यामुळे जग बदलेल? ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचाच कायदा आणि त्याचाच न्याय. कायदा असा आहे की महाजनांनी कठोरपणा करू नये, कुणी जमीनदाराने कुणाबरोबर वेठबिगारी करू नये. पण काय होतं, रोजच बघतो आपण, जमीनदार मुसक्या बांधून मारहाण करतो आणि महाजन लाताबुक्क्यांनीच बोलतात. ज्या शेतकऱ्याजवळ काहीच नाही त्याच्याशी ना जमीनदार बोलतो ना महाजन. इतकं बोलून त्यांनी सगळ्या खळ्यातून एक चक्कर मारली आणि येऊन पुन्हा खाटेवर बसत म्हणाले, मतईच्या लग्नाचं काय झालं? माझं तर म्हणणं असं आहे की त्यांचं लग्न करून टाका. मोठी बदनामी होत चालली आहे. दादाजींना जशी काही गांधील माशी चावली. याचा काय अर्थ होता? रागावून म्हणाले, आमच्या मागे कोणीही काहीही बोलो, आमच्यासमोर बोलू द्या, मिशा उपटून टाकीन. कुणी आमच्यासारखं कर्मठ बनून दाखवावं. मला कितीतरी जणं माहीत आहेत
जे कधी संध्या करत नाहीत त्यांच्या धर्माशी संबंध नसतो ना कर्माशी, न पोथी पुराणाशी, आणि स्वतःला ब्राह्मण म्हणवतात. आम्हाला काय असणार ते? आम्ही जीवनात एक एकादशीसुद्धा चुकवली नाही. स्नान संध्येशिवाय तोंडात पाणी घालत नाही. नेम निभावणं मोठं कठीण असतं. कुणीही सांगावं. आम्ही बाजारातही एखादी गोष्ट कधी खाल्ली आहे, कधी दुसऱ्या कुणाच्या हातचं पाणी पिलं आहे. सिलिया आमच्या घरची चौकट नाही ओलांडत कधी. पाण्याला भांड्याला शिवणं तर दूरच. मी असं नाही म्हणत की मतही हे चांगलं काम करतो आहे, पण एकदा संबंध जोडला तर बाईला सोडणं हे पाजी माणसाचं काम आहे असं मी मानतो. मी तर सरळ सरळ सांगतो, यात लपवण्यासारखं काय आहे? स्त्रीजात पवित्र आहे. दातादीन आपल्या तरुणपणात मोठे रसिक होते, पण नेमधर्म मात्र पाळण्यात कधी चूक केली नाही. मातादीन देखील अगदी आज्ञाधारक पुत्राप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत होता. धर्माचं मूळ तत्त्व आहे पूजापाठ, कथाव्रत आणि स्वयंपाकपाणी. पितापुत्र दोघांनीही मूळ तत्त्वाला धरून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांना पथभ्रष्ट म्हणायची कुणाची काय बिशाद आहे. झिंगुरी सिंहांनी त्याचं म्हणणं मान्य करत म्हटलं, मी जे ऐकलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. दातादींनी महाभारत आणि पुराणातून ब्राह्मणांचा अन्य जातीतील स्त्रियांशी कसा संबंध होता याची एक यादीच सादर केली, आणि हेही सांगितलं की त्यांना जी अपत्य झाली ती ब्राह्मणच म्हटली गेली. आजकालचे जे ब्राह्मण आहेत ते त्यांचेच वंशज आहेत. ही प्रथा आदिकाळापासून चालत आलेली आहे आणि यात लाज शरम बाळगण्यासारखं काहीच नाही. झिंगुरी सिंह त्यांच्या पांडित्यांनी प्रभावित होऊन म्हणाले, मग आजकालचे लोक का स्वतःला कुलीन श्रेष्ठ म्हणवत फिरतात? प्रत्येक काळाची प्रथा आहे, दुसरं काय. ते पहिल्या लोकांइतकं तेज कुणात असेल तर ना. विष खाल्ल्यानंतर ते पचवायला तर पाहिजे. त्या सत्ययुगातल्या गोष्टी सत्ययुगाबरोबरच संपल्या. आता आपला निर्वाह बिरादरीबरोबर मिळून मिसळून राहण्यातच आहे. पण आता करू तरी काय? मुलीकडचे कोणी येतच नाहीत. तुम्हाला सांगितलं, इतरांनाही सांगितलं, कोणी ऐकतच नाही. मग काय, मी मुलगी निर्माण करू? झिंगुरी सिंह दटावत म्हणाला, खोटं बोलू नका पंडित. मी दोघांना जाळ्यात ओढून तुमच्याकडे आणलं होतं, पण तुम्ही आ वाचलात. कशाच्या जोरावर 1500 मागता तुम्ही? 10 बिघे जमीन आणि भीक याशिवाय तुमच्याकडे आहेच काय? दातादींच्या अभिमानाला ठेच लागली. आपल्या दाढीवर हात फिरवत म्हणाले, जवळ काही का नसेना, मी भीकच मागतो म्हण हवं तर. पण मी माझ्या मुलींच्या लग्नात 500 दिलेत. मग मुलाच्या लग्नात 500 का मागू नयेत? माझ्या मुलीला कोणी फुकटात घरून घेतली नाही. घेतली असती तर मी देखील फुकटात मुलाचं लग्न केलं असतं. राहिली गोष्ट प्रतिष्ठेची, इज्जतीची. पौरोहित्य करणं तुम्ही भीक समजता, मी जमीनदारी समजतो. ती बँक आहे, बँक. जमीनदारी संपून जाईल, बँका बंद होतील, पण पौरोहित्य शेवटपर्यंत राहील. लग्नाच्या मोसमात घरी बसल्या बसल्या 100-200 मिळवतो मी. कधी नशीब फळफळलं तर 400-500सुद्धा. कपडे, भांडीकुंडी, भोजन वेगळं. कुठे ना कुठे काही ना काही कार्य असतंच. काहीच मिळालं नाही तरी 1-2 थाळ्या, 2-4 आणे दक्षिणा मिळते. अशी चैन जमीनदारीत नाही की सावकारीत नाही. आणि सिलियाचा मला जितका उपयोग होतो तितका ब्राह्मणांच्या मुलीचा काय होणार? ही नवी नवरी बसून राहील, जास्तीत जास्त रोट्या भाजेल. इकडे सिलिया 3 माणसाचं काम एकटी करते. मी त्याला रोटीशिवाय काय देतो? फार तर वर्षाला एखादी साडी. दुसऱ्या झाडाखाली दातादींची स्वतःची जागा होती. 4 बैलांच्या सहाय्याने मळणी होत होती. सिलिया पायांनी कंच तुडवून धान्य बाजूला काढत होती. त्याला वारा देत होती. मातादीन दुसरीकडे बसून काठीला तेल लावत होता. सिलिया सावळी, सुंदर, छलकाटी तरुणी होती. रूपवती नसली तरी आकर्षक होती. तिच्या हास्यात, अंगविलासात, देहाच्या कणाकणात हर्षोल्लास होता. डोक्यापासून पायापर्यंत ती भुसाने माखली होती. घामाने निथळत होती. डोक्याचे केस विस्कटलेलेच होते. धावून धावून ती धान्य वावरत होती, म्हणजे जसं काही तनामनाने खेळच खेळत होती. मातादीन म्हणाला, आज संध्याकाळपर्यंत धान्य वारवून झालं पाहिजे. काही शिल्लक उरता कामा नये. तू थकली असशील तर मी येतो. सिलिया प्रसन्नपणे म्हणाली, तुम्ही कशाला येता पंडित? मी संध्याकाळपर्यंत सगळं धान्य वारवीन. ठीक आहे, मग मी धान्य घरी ठेवून येतो. तू एकटी काय काय करशील?
तुम्ही कशाला काळजी करताय? मी वारवीन, घरी जाऊन ठेवूनही येईन. रात्रीपर्यंत इथे एक दाणासुद्धा राहणार नाही. दुलारी सावकारीण आपलं घेणं वसूल करीत फिरत होती. सेलियानं तिच्या दुकानातून होळीच्या दिवशी 2 पैशांचा रंग आणला होता. अजून पैसे दिले नव्हते. ती सिलियाजवळ येऊन म्हणाली, रंग घेऊन महिना झाला, अजून पैसे दिले नाहीस. मागायला लागले तर मटकत निघून जातेस. आज मी पैसे घेतल्याशिवाय मुळीच जाणार नाही. मातादीन गुपचूप बाजूला निघून गेला. सिलियाचं तन मन दोन्ही घेऊनही त्या बदल्यात तिला तो काहीच देऊ इच्छित नव्हता. सिलिया आता त्याच्या दृष्टीने केवळ काम करणारी मशीन होती, बाकी काही नाही. तिच्या प्रेमाचा तो मोठ्या कौशल्याने उपयोग करून घेत तिला नाचवत होता. सिलियाने नजर वर करून पाहिलं. मातादीन तिथे नव्हता. म्हणाली, ओरडू नकोस. आता काय जीव घेणार का? मी काय मरून जात होते? नंतर ती दुलारीला म्हणाली, घे, 2च्या ऐवजी 4 पैशाचं धान्य घे. अंदाजे तिने शेरभर धान्य ढिगातून काढून सावकारणीच्या पसरलेल्या पदरात ओतलं. त्याचवेळी मातादीन झाडाआडून पुढे आला आणि ओरडत म्हणाला, धान्य खाली टाक सावकारीण, इथे काही लूट नाही चालली आहे. मग आपले लाल लाल डोळे सिलियावर रोखत म्हणाला, तू धान्य का दिलंस? कुणाला विचारून दिलंस? माझं धान्य देणारी तू कोण? सावकारणीचं धान्य ढिगात ओतलं. सिलियानं चकित होऊन मातादीनकडे पाहिलं. असं वाटत होतं की ज्या डहाळीवर निश्चिंतपणे ती बसली आहे ती डहाळीच तुटून पडली आणि आता ती निराधार होऊन खाली पडते. डोळ्यात पाणी आणून खजील होत ती सावकारणीला म्हणाली, तुझे पैसे मी नंतर देईन, आज माझ्यावर दया दाखव. सावकारणीने तिच्याकडे दयार्द्र दृष्टीने पाहिलं आणि धिक्कार भरल्या नेत्रांनी मातादीनकडे पाहत ती निघून गेली. नंतर सिलियाने घायाळ स्वरात पण अभिमानाने विचारलं, तुझ्या गोष्टींवर माझा काहीच अधिकार नाही? मातादीन डोळे वटारत म्हणाला, तुझा काही अधिकार नाही. काम करतेस, खातेस. तुला हवं तेवढं खा, पण खाण्याबरोबर लुटायचं तर नाही होणार. तुला इथे पसंत नसेल तर दुसरीकडे जाऊन काम कर. मजुरांची काही कमतरता नाही. तुझ्याकडून फुकटात नाही काम करून घेत. जेवण, खाण, कपडे लत्ते देतोच ना. पंख कापून पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्षाने मालकाकडे पाहावं, त्या नजरेने सिलिया मातादीनकडे पाहू लागली. तिच्या मनात वेदना अधिक होती की निर्भत्सना हे सांगणं कठीण आहे, पण त्या पक्षाप्रमाणेच तिचं मन फडफडत होतं. उंच डहाळीवर जाऊन वायुमंडळात उडण्याची शक्ती नसल्याने पिंजऱ्यात बसून इच्छिणाऱ्या पक्षासारखी तिची स्थिती झाली होती. मग तिथे दाना पाण्याशिवाय गजावर डोकं आपटून आपटून मरावं का लागेना. सिलिया विचार करत होती, आता तिला दुसरा ठिकाणा कुठे आहे. तिचं लग्न झालं नव्हतं, पण म्हणून काय झालं, संस्कार, व्यवहार आणि मनोभावाने ती विवाहितच होती. आता मातादीने तिला मारावं, कापावं. आता तिला दुसरा आश्रय नाही. ज्याच्यावर अवलंबून राहावं असा तिला दुसरा कोणीही नाही. तिला तो दिवस आठवला आणि त्याला अद्याप 2 वर्षसुद्धा झाली नव्हती. मातादीन तिचे तळवे कुरवाळायचा. त्याने जानवं हातात धरून तिला सांगितलं होतं, सिलिया, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तुला लग्न करून घरी आणलेल्या बायकोप्रमाणे ठेवेन. त्यावेळी तो प्रेमातुर होऊन बाजारात, बागेत, नदीतटावर वेड्यासप्रमाणे तिच्या मागे मागे फिरायचा. आणि आता केलेला हा निष्ठुर व्यवहार, मुठभर धान्यासाठी त्याने तिचा अपमान केला. तिने काहीच उत्तर दिलं नाही. घशात मिठाचा खडा अडकावा तसं वाटलं तिला. जखमी हृदय घेऊन शिथिल हाताने ती पुन्हा काम करू लागली. त्याचवेळी तिचे आईवडील, दोघे भाऊ आणि अनेक चांभारांनी कुठूनच येऊन मातादीनला घेरलं. सिलियाच्या आईने येताच तिच्या हातातून धान्याची टोपली घेऊन हिसकावून फेकून दिली आणि तिला शिव्या घालत म्हणाली, तुला मजुरीच करायची होती तर घरची मजुरी सोडून इथे काय करायला आलीस? जर ब्राह्मणाबरोबरच राहतेस तर ब्राह्मणासारखी राहा. बिरादरीत नाक कापून चांभारीनंच म्हणायचं होतं तर इथे काय तुपाचा गोळा घ्यायला आली होतीस? चुळकाभर पाण्यात बुडवून जीव का दिला नाहीस? झिंगुरीसिंह आणि दातादीन दोघे पळत पळत तिथे आले. सांभारांची बदललेली वागणूक पाहून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. झिंगुरीसिंहने सिलियाच्या वडिलांना विचारले, काय झालं चौधरी, कशासाठी भांडण आहे? सिलियाचा बाप हरखू 60 वर्षांचा म्हातारा होता. काळा, दुबळा, सुकलेल्या मिरचीसारखा, पण तेवढाच तीक्ष्ण. म्हणाला, भांडण काहीच नाही ठाकूर. आज आम्ही मातादीनला चांभार बनवू किंवा आमचं रक्त सांडू. सिलिया मुलगी आहे.
कुणाच्या ना कुणाच्या घरात जाईलच, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण तिला जो कोणी ठेवेल त्याने आमचं होऊन राहावं. तुम्ही आम्हाला ब्राह्मण बनवू शकत नाही, पण आम्ही तुम्हाला चांभार बनवू शकतो. नाहीतर आम्हाला ब्राह्मण बनवा. आमची सगळी बिरादरी ब्राह्मण बनायला तयार आहे. हे शक्य नसेल तर तुम्ही चांभार बना. आमच्यासारखेच खा प्या, आमच्याबरोबर उठा बसा. आमची इज्जत घेता, आपला धर्म आम्हाला द्या. दातादींनं लाठी आपटत म्हटलं. तोंड सांभाळून बोल हरखू. तुझी मुलगी उभी आहे, घेऊन जा तिला हवं तिकडे. तिला काही आम्ही बांधून ठेवलेलं नाही. काम करत होती, मजुरी घेत होती. इथे मजुरांची कमतरता नाही. सिलियाची आई बोट नाचवत म्हणाली, वा पंडित वा, चांगला न्याय करताय. तुम्ही तुमची मुलगी एखाद्या सांबाराबरोबर गेली असती आणि मग तुम्ही अशा तऱ्हेचं बोलला असतात तर बघितलं असतं. आम्ही चांभार आहोत म्हणून काय झालं? आमची काही इज्जत नाही? आम्ही सिलियाला एकटीला घेऊन जाणार नाही. तिच्याबरोबर मातादीनला घेऊन जाऊ. त्यानेच तिची इज्जत बिघडवली. तुम्ही मोठे नेमधर्म पाळणारे. तिच्याबरोबर झोपाल पण तिच्या हातचं पाणी पिणार नाही. ही हडळ सगळं सहन करते. मी अशा माणसाला विषच दिलं असतं. हरखू आपल्या साथीदारांना म्हणाला, ऐकलत ना त्या लोकांचं बोलणं? आता उभं राहून नुसतं तोंड काय बघताय? इतकं ऐकताच 2 चांभारांनी मातादींचे हात धरले. दुसऱ्याने झटका मारून त्याचं जानवं तोडलं. दातादीन आणि झिंगुरीसिंह आपापल्या लाठ्या सांभाळायच्या आत तिसऱ्याने मातादींच्या तोंडात एक मोठासा हाडाचा तुकडा घातला. मातादींने आपले दात आवळले, पण तरीही ती घाणेरडी वस्तू त्याच्या ओठांना लागलीच. त्याला उलटी झाली आणि त्याचं तोंड आपोआप उघडलं आणि हाडूक त्याच्या घशापर्यंत जाऊन पोहोचलं. इतकी सगळी माणसं खळ्यात होती, पण आश्चर्य असं, या धर्माच्या लुटारूंना कोणीच अपराधी मानलं नाही. मातादींचं वागणं कुणालाच पसंत नव्हतं. गावातल्या लेकीसुरांकडे तो टक लावून बघायचा. त्यामुळे त्याच्या या दुर्गतीमुळे मनातल्या मनात सगळेच प्रसन्न होते. वरवर मात्र चांभाराच्या वर रुबाब दाखवत होते. होरी म्हणाला, आता खूप झालं हरखू. भलं व्हावं असं वाटत असेल तर इथून निघून जा. हरखू निडरपणे म्हणाला, तुझ्या घरातही मुली आहेत हे लक्षात ठेव. अशा तऱ्हेने गावाची मर्यादा ओलांडली तर कुणाचीच अब्रू शिल्लक राहणार नाही. एका क्षणात शत्रूवर पूर्ण विजय मिळवून आक्रमणकर्त्यांनी तिथून निघून जाणंच उचित समजलं. जनमत बदलायला वेळ लागला नाही. त्यांच्यापासून जपून राहायला हवं. मातादीन ओकत होता. त्याच्या पाठीवरून हात फिरवत दातादीन म्हणाला, एकेकाला 5-5 वर्षांसाठी आत नाही पाठवलं तर बघा. 5-5 वर्ष त्यांना चक्की पिसवायला लावीन. हरकू त्यांचा उपहास करत म्हणाला, त्याचं काही दुःख नाही. तुमच्यासारखं नुसतं बसून इथं कोण मजा मारतंय? जिथे काम करू तिथं अर्धपोटी का होईना जेवण मिळेलच. उलटी केल्यानंतर मातादीन निर्जीवपणे जमिनीवर पडला. जशी काही त्याची कंबर तुटली आहे. जसं काही जीव देण्यासाठी चुळकाभर पाणी शोधतोय. ज्या मर्यादेच्या बळावर त्याची रसिकता, त्याची घमेंट आणि पुरुषार्थ याचा गर्व बाळगत तो फिरत होता, त्या मर्यादेचा भंग झाला होता. त्या हाड्याच्या तुकड्याने त्याचे तोंडच नव्हे तर त्याचा आत्माही अपवित्र केला होता. त्याचा धर्म खाण्याचा, पिण्यातील स्पर्श याचा विचारावर टेकलेला होता. आज त्या धर्माचं मूळच कापलं गेलं. एकट्यापुरतीच ही गोष्ट घडली असती तर ती लपवता आली असती. इथे सगळ्यांच्या समोर त्याचा धर्म बुडवला गेला. त्याची मान नेहमीसाठी खाली गेली. आजपासून तो आपल्या स्वतःच्याच घरात अस्पृश्य समजला जाईल. कुठल्याही मंदिरात तो जाऊ शकणार नाही. कुठल्या भांड्या कुंडाला शिवू शकणार नाही. हे सारं घडलं त्या अभागिनी सिलियामुळे. सिलिया जिथे धान्य वारवत होती तिथे मान खाली घालून उभी होती. जणू काही तिचीच अवनती होते आहे. एवढ्यात तिची आई तिथे आली आणि तिला ओरडून म्हणाली, नुसती बघत काय उभी आहेस? सरळ घरी चल, नाहीतर तुझे तुकडे तुकडे करीन. वाडवडिलांच्या नावाचा चांगला उद्धार केलास, आता आणखी काय करणार आहेस? सिलिया एखाद्या पुतळ्याप्रमाणे बघत उभी होती. आई, वडील, भाऊ यांचा तिला राग आला होता. हे लोक कशाला तिच्यामध्ये बोलतायत? तिला जसं हवं तशी ती राहते आहे. दुसऱ्यांना काय करायचं आहे? म्हणतात इथे तिचा अपमान होतो आहे. मग काय कोणी ब्राह्मण तिने शिजवलेलं खाईन? तिच्या हातचं पाणी पिईल? आता थोड्या वेळापूर्वी तिचं मन मातादींच्या निष्ठुर व्यवहारामुळे खिन्न झालं होतं. पण तिचे घरवाले आणि बिरेदारी यांनी केलेल्या अत्याचाराने तिच्या मनातील विराट रागाचं प्रचंड अनुरागात रूपांतर केलं.
विद्रोह भरल्या स्वरात ती म्हणाली, मी इथून कुठेही जाणार नाही. तू इथेही मला जगू देणार नाहीस का? म्हातारी कर्कशपणे म्हणाली, तू येणार नाहीस? नाही. सरळ घरी चल. नाही येणार. तिच्या दोन्ही भावांनी तिचे हात धरले आणि फरफटत ओढत तिला घेऊन निघाले. सिलिया जमिनीवर बसली, पण भावांनी तिला सोडलं नाही. ते तिला ओढतच राहिले. तिची साडी फाटली, पाठ आणि कमरेची सालटी निघाली, पण ती जायला तयार झाली नाही. मग हरखू मुलांना म्हणाला, सोडा तिला. आली तर मी तिचं रक्त पिईन. सिलिया जीवावर उदार होऊन म्हणाली, हो, तुझ्या दाराशी आले की पी माझं रक्त. म्हातारीने क्रोधाच्या उन्मादात सिलियाला खूप लाथा मारल्या. हरखूने तिला बाजूला केलं नसतं तर तिने बहुतेक जीवच घेतला असता. म्हातारी पुन्हा झपाटली. तेव्हा हरखूने तिला धक्का देऊन मागे सारलं. तू सुद्धा मारेकरी आहेस कालिया. तिला काय मारून टाकणार आहेस? सिलिया बापाच्या पायांना मिठी मारत म्हणाली, मारून टाका बाबा. सगळ्यांनी मिळून मारून टाका. इतकी निर्दयी झालीस तू आई. याचसाठी तू मला दूध पिऊन वाढवलंस. सूर्य उगण्यापूर्वीच का नाही गळा घोटलास? माझ्यासाठी तुम्ही पंडितांनाही धर्मभ्रष्ट केलं. त्यांचा धर्म बुडून तुम्हाला काय मिळालं? आता तर ते मला विचारणारही नाहीत. पण त्यांनी मला हवं तर उपाशी ठेवावं, हवं तर मारून टाकावं, पण त्यांची साथ सोडणार नाही. एकदा ज्याचा हात पकडला त्याचीच राहीन. मरून जाईन, पण व्यभिचार करणार नाही. कलिया ओठ चावत म्हणाली, जाऊ दे हिला. तिला वाटतंय तो तिला ठेवून घेईल, पण आजच मारून पळवून नाही लावलं तर विचारा. भावांनासुद्धा सिलियाची दया आली. सिलियाला तिथे सोडून सगळे निघून गेले. मग ती तिथून उठली आणि लंगडत कन्हत खळ्यात येऊन बसली. ती पदराने तोंड झाकून रडू लागली. दातादींनं वड्याचं तेल वांग्यावर काढलं. त्यांच्याबरोबर गेली का नाहीस? आता आणखी काय करवणार आहेस? माझा सत्यानाश करून पोट नाही भरलं? सिलियाने आपले अश्रुपूर्ण नेत्र वर उचलले. त्यात तेजाची झलक होती. त्यांच्याबरोबर का जाऊ? ज्याचा हात धरला त्याच्याबरोबरच राहीन. पंडितांनी धमकी दिली, माझ्या घरात पाय ठेवलास तर लाथांनीच बोलेन. सिलिया देखील उद्दामपणे म्हणाली, मला ते जिथे ठेवतील तिथे मी राहीन. झाडाखाली ठेवलं तर तिथे राहीन, महालात ठेवलं तर तिथेही राहीन. मातादीन बधीर झाल्यासारखा बसला होता. दुपार होऊ लागली होती. ऊन पानातून गाळून गाळून त्याच्या चेहऱ्यावर पडलं होतं. कपाळावरून घामाचे थेंब ओघळत होते. तो मात्र मौन निश्चलचा बसला होता. मग एकदम भानावर येत म्हणाला, आता मी काय करायचं दादा? दादादीन त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला धाडस देत म्हणाले, मी आता काय सांगू? पंडित जसं म्हणतील तसं होईल. हां, एक गोष्ट मात्र आहे, सिलियाचा त्याग करायला हवा. मातादींने सिलियाकडे रक्त भरल्या डोळ्यांनी पाहिलं. मी आता हिचं तोंड देखील बघणार नाही. पण प्रायश्चित्त घेतल्यावर काही दोष पाप राहणार नाही ना? प्रायश्चित्त झाल्यावर काही दोष पाप राहणार नाही. मग आजच पंडिताकडे जा. आजच जाईन. पण पंडित जर म्हणाले की असं प्रायश्चित्त होणार नाही तर? त्यांची जशी इच्छा असेल तसं. मग तुम्ही मला घरातून बाहेर काढाल? दातादीन पुत्रस्नेहाने विवल होत म्हणाले, असं कसं होईल बेटा? धन जावो, धर्म जावो, लोकमर्यादा जावो, पण तुला मी कसं सोडेन? मातादींनी काठी उचलली आणि बापाच्या मागोमाग घरी गेला. सिलिया देखील उठली आणि लंगडत लंगडत त्याच्या मागे गेली. मातादींनी मागे वळून निर्मम स्वरात म्हटलं, माझ्या मागे मागे येऊ नकोस. माझा तुझा काही संबंध नाही. इतके कष्ट देऊनसुद्धा तुझं पोट भरलं नाही. सिलियाने दृढतापूर्वक त्याचा हात धरत म्हटलं, संबंध कसा नाही? या गावात तुमच्यापेक्षा श्रीमंत, तुमच्यापेक्षा सुंदर, तुमच्यापेक्षा इज्जतदार लोक आहेत. मी त्यांचा हात का नाही पकडत? तुमची ही दुर्दशा आजच का झाली? जी दोरी तुमच्या गळ्यात पडली आहे ती दोरी तुम्ही लाख इच्छा असली तरी तुम्हाला काढून टाकता येणार नाही. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मजुरी करीन, भीक मागेन, पण तुम्हाला सोडणार नाही. असं बोलता बोलता तिने मातादींचा हात सोडला आणि खळ्यात जाऊन धान्य वारवू लागली. होरी अद्याप तिथे कणसं टाकत होता. धनिया त्याला जेवणासाठी बोलवायला आली होती. होरीने बैलांना खळ्यातून बाहेर काढून एका झाडाला बांधलं होतं. मग तो सिलियाला म्हणाला, तू देखील जाऊन खाऊन पिऊन ये.
धनिया इथेच बसली आहे. तुझ्या पाठीवरची साडी रक्ताने माखली आहे. कुठे घाव पिकला तर? तुझ्या घरातले मोठे निर्दयी आहेत. सिलियाने त्याच्याकडे करुण दृष्टीने पाहिले. इथे निर्दयी कोण नाही. मी तर कुणालाच दयाळू असलेलं पाहिलं नाही. पंडित काय म्हणाला? ते म्हणतात तुझा माझा काही संबंध नाही असं म्हणाले. त्यांना वाटतं असं केल्याने आपलं तोंड उजळं राहील. पण जी गोष्ट जग जाणते ती कशी लपणार? मला रोट्या देणं जड जातं. देऊ नका. माझं काय? मजुरी तेव्हाही करत होते, आताही करेन. झोपण्यासाठी हातभर जागा तुम्हाला मागितली तर तुम्ही काय ती देणार नाही? धनिया दर्याद्र होऊन म्हणाली, जागेची कुठे कमी आहे? तू चल माझ्या घरी राहा. होरी कातर स्वरात म्हणाला, बोलतेस खरी, पण तू पंडिताला काय ओळखत नाहीस? धनिया निडर होऊन म्हणाली, बिघडले तर बिघडले. एक रोटी जास्त खातील. मी काही त्यांची आश्रित नाही. तिची इज्जत लुटली, बिरादरीतून काढून टाकलं आणि आता म्हणतो तुझा माझा काही संबंध नाही. माणूस आहे का कसाई? त्याच्या असल्या नियतीचं फळ आज त्याला मिळालं. प्रथम विचार केला नव्हता, तेव्हा विहार करत होता. आता म्हणतोय माझ्याशी काय संबंध? होरीच्या दृष्टीने धनिया चुकीचं करत होती. सिलियाच्या घरवाल्यांनी मतईचा धर्म बुडवला. हे चांगलं केलं नाही. सिलियाला हवं तर प्रेमाने समजावून न्यायचं, हवं तर मारपीट करून न्यायचं. ती त्यांची मुलगी आहे. मतईला का धर्मभ्रष्ट केलं? धनिया फटकारत म्हणाली, बरं बरं राहू दे. पुरुष सगळे एक होता. हिला मतईने धर्मभ्रष्ट केलं तेव्हा कुणाला काही चुकीचं वाटलं नाही. आता मतई धर्मभ्रष्ट झाला तर चुकीचं का वाटतं? सिलियाचा धर्म काय धर्म नाही? ठेवली तर चांभारेन आणि स्वतःला मोठा नेमधर्म पाळणारा कर्मठ ब्राह्मण म्हणून मिरवतोय. फार चांगलं केलं हरकू चौधरीनं. अशा गुंडांना ही शिक्षा योग्य. सिलिया तू चल माझ्या घरी. न जाणे कसे निष्ठुर आईबाप आहेत. सारी पाठ रक्तबंबाळ केली. तुम्ही जाऊन सोनाला पाठवून द्या. मी हिला घेऊन येते. होरी निघून गेला. सिलिया धनियाच्या पायाशी लोळण घेत रडू लागली. आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढील भागात. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.